नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट व पौष्टिक मोड आलेल्या मटकीची उसळ करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 बाउल मटकी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे। 1 मोठा टोमॅटो धुवून बारीक चिरून घेतला आहे। 2 हिरव्या मिरच्या व कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे। फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, शेंगदाणे, आले लसूण पेस्ट, चवीनुसार लाल तिखट, हळद, धणे, जिरे पावडर व मीठ। मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते। तापलेल्या तेलात मोहरी टाकते। मोहरी छान तडतडते, आपण जिरे टाकून घेऊ। हिरवी मिरची, हिंग, थोडे शेंगदाणे टाकते। शेंगदाणे छान लागतात। कढीपत्ता, आले लसूण पेस्ट टाकते। यामुळे उसळ खूप छान लागते चवीला। आपण छान परतून घेऊ तेलात। बारीक चिरलेला कांदा टाकते। कांदा छान परतून घेऊ आपण आता। कांदा छान तेलात लालसर परतून झाला आहे। मी आता टोमॅटो टाकून घेते आहे। त्यात थोडंसं मीठ टाकते आता, म्हणजे छान मऊ शिजतील ते। आता परतून घेऊ आपण। मटकीची उसळ करताना कांदा जरा जास्तच टाकायचा, म्हणजे छान शिजते पण आणि छान चवीला लागते। आता 1 ते 2 मिनिटं मी झाकण ठेवून देते। टाकते मी। कांदा टोमॅटो छान परतून झाले आहे। मी आता लाल तिखट टाकते, धणे जिरे पावडर, हळद। आता हे सर्व आपण छान परतून घेऊ। आता मोड आलेली मटकी टाकते। मटकीला मी घरीच मोड आणून घेतले आहे। मटकीला मोड कसे आणायचे त्याचा व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलाच आहे, आपण बघू शकता। आपण आता हे छान परतून घेऊ। उसळीत मी थोडी कोथिंबीर टाकते। तर छान मिक्स करून घेऊ आपण। आता कढईवर मी झाकण ठेवते आहे। झाकणावर मी आता अर्धा कप पाणी टाकते। झाकणावर पाणी ठेवल्यामुळे वाफेने छान शिजते मटकी। कुठलीही कोरडी भाजी करताना या पद्धतीने शिजवायची, खूप छान होते। मटकीची उसळ आपण आता कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ। 6 मिनिटं झाले आहेत, आपण आता बघून घेऊ झाकण काढून। झाकणावरचे थोडे पाणी आपण आता उसळीत टाकून घेऊ, म्हणजे छान मऊ शिजेल अशी उसळ। मस्त मटकीच्या उसळीचा खमंग सुगंध पसरलाय छान घरात। झाकण ठेवून आता आपण परत 5 ते 6 मिनिटं शिजू देऊ। उसळ छान शिजते। आपण आता झाकण काढून बघून घेऊ। मस्त झाली आहे, छान शिजली आहे। आपण आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ त्यात। छान रंगीबेरंगी उसळ छान दिसते।
मऊ शिजली आहे। आता मी गॅस बंद करून घेते। उसळ आता मी बाउलमध्ये काढून घेते। अशी गरमागरम उसळ आणि पोळी खूप छान लागते खायला। छान गरमागरम चविष्ट मटकीची उसळ तयार झाली आहे। पोळी, भाकरी, वरण भात यासोबत खायला खूपच चविष्ट लागते। डब्यासाठी किंवा प्रवासात न्यायलाही सोयीची होते। मटकी भेळ पण बनवता येते। तर मग आपण पण अशा पद्धतीने उसळ घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।